इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना 2 दिवसांपूर्वी नागपूर इथल्या प्रशांत कोरटकर यांना मोबाईलवरून धमकी दिली होती। त्यानंतर कोल्हापुरातील शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। दरम्यान मंगळवारी जुना राजवाडा पोलिसात कोरटकर विरोधात गुन्हा नोंद झाला। आज पहाटे जुना राजवाडा पोलिसांचं पथक कोरटकरच्या तपासासाठी नागपूरला रवाना झालं। नागपूरमधील प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीनं कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिली होती। तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाविषयी अनुद्गार काढले होते। त्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले। दरम्यान प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन तक्रार केली। सर्वच प्रसार माध्यमांनी या प्रश्नी कोरटकरवर कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली। त्यामुळे कोल्हापूर पोलीस दलानं हे प्रकरण गांभीर्यानं घेत जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी गुन्हा नोंद करून घेतला। दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार आज पहाटे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक नागपूरला रवाना झालं। तिथून कोरटकर बाबत तपास होऊन त्याला अटक होण्याची शक्यता आहे।